1 मे पासून या लोकांचे बँक खाते बंद होणार. सर्व बँक खातेधारकांसाठी सरकारची अर्जंट सूचना. जर 30 एप्रिलच्या आधी हे एक काम केलं नाही तर तुमचं बँक खाते तर बंद होईलच, पण तुमचे सगळे पैसे सरकार जमा होतील. तुम्हाला कदाचित ही गोष्ट खरी वाटत नसेल, पण 1 मे पासून रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांसाठी अत्यंत कडक 4 नियम लागू केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी 1 मे पासून कडक पद्धतीने होणार आहे. पहा, दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला बँकांचे नियम बदलत असतात. कधी केवायसी करायला सांगितलं जातं, तर कधी पॅन कार्ड, आधार कार्ड जोडा असं सांगितलं जातं. 2025 मधील 30 एप्रिलला असाच एक नियम लागू केला होता, पण मागच्या वेळी सरकारने मुदत वाढवून दिली होती आणि यावेळेस तसं होणार नाही. 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. तुम्ही जर ही गोष्ट सिरियसली घेतली नाही तर कदाचित 1 मेला तुम्ही जर एखाद्या दुकानात गेले आणि गुगल पे, फोन पे वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाला पैसे काढण्यासाठी ATM मध्ये गेले तर तिथे मेसेज लिहून येणार की तुमचं खातं ब्लॉक झालेलं आहे. तुम्ही त्यानंतर बँकेत जरी धावत गेले तरी मॅनेजर म्हणेल की तुम्ही हे एक काम 30 एप्रिलच्या आधी केलं नाही म्हणून तुमचं खातं बंद झालेलं आहे. पहा, जे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा आहेत तर ते सगळे सरकार जमा होऊ शकतात. त्यामुळेच सरकारने ही ताबडतोब सूचना दिलेली आहे. पहा, मागच्या वर्षी परिस्थिती वेगळी होती, पण आता अख्ख्या जगावर युद्धाचं सावट आहे. म्हणूनच भारत सरकारने हा खूपच कठोर पवित्रा घेतला आहे. गेल्या वेळी काही लोकांची खाती पुन्हा सुरू करण्याची सोय होती, पण आता ती संधी मिळणार नाही. तुमच्या हातात आता 48 तासांपेक्षाही कमी वेळ उरला आहे, त्यामुळे वेळीच जागे व्हा. सरकारने सर्व नागरिकांनाही अखेरची वॉर्निंग दिली आहे. जर हे काम वेळेत झालं नाही तर 1 मे पासून तुमच्या स्वतःच्या घामाच्या पैशावर तुमची कसलीही मालकी राहणार नाही. तुम्ही कितीही ओरडून सांगितलं की हे माझे पैसे आहेत, तरी सरकार म्हणेल की तुम्हाला 30 तारीख शेवटची दिली होती, आता हे पैसे जप्त झालेत. युद्धामुळे जशी गॅसची टंचाई झालीये किंवा डिझेल पेट्रोलसाठी लोक रांगा लावत आहेत, तशीच भीषण परिस्थिती बँकांच्या बाबतीत सुद्धा निर्माण झालीये. म्हणूनच जर हे एक काम 30 एप्रिलच्या आत पूर्ण झालं नाही तर तुमचं बँक खातं जन्मभरासाठी बंद करून तुमचे सगळे साठवलेले पैसे सरकार जप्त करू शकतं. मग नेमके कोणते नवीन नियम आलेत? 30 एप्रिलच्या आधी तुम्हाला नेमकं काय करायचंय? RBIने तुमच्या हितासाठी नक्की काय आदेश दिलेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत साध्या शब्दांत सांगणार आहे. जर तुम्हाला तुमची कमाई सुरक्षित ठेवायची असेल आणि दंड टाळायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत डोळ्यात तेल घालून पहा, कारण ही माहिती तुमच्या घराच्या आर्थिक सुरक्षेची आहे. सगळ्यात आधी आपण अशा नियमांबद्दल बोलूया ज्यामुळे जवळपास 20% लोकांची मोठी पंचाईत होऊ शकते. ज्यांचे मोठे धंदे आहेत किंवा जे रोज लाखांमध्ये व्यवहार करतात त्यांच्यावर आता कडक वॉच ठेवला जाणार आहे. तुमच्या खात्यात अचानक आलेली मोठी रक्कम किंवा तुम्ही कुणाला पाठवलेले मोठे पैसे याचा हिशोब आता 1 मिनिटात द्यावा लागेल. जर तुमच्या व्यवसायाची कागदपत्रे अपडेट नसतील तर तुमचं खातं त्याच सेकंदाला फ्रीज केलं जाईल. हे नियम जरी सध्या श्रीमंतांसाठी वाटत असले तरी सावध रहा. सरकारचा हा नियम हळूहळू तुमच्या छोट्या बचत खात्यापर्यंत सुद्धा येणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण 8 नियम आहेत, पण त्यातला 8वा नियम सर्वात जास्त धोक्याचा आहे. ज्यांनी कुणीही बँक खाते उघडले आहे त्या प्रत्येकाला या 8व्या नियमाचा फटका बसणार आहे. त्यामुळे तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका. सगळ्यात आधी आपण पहिला नियम पाहूया. हा कायदा सर्वांनाच लागू नसला तरी 10 ते 15% लोकांना त्याचा मोठा मनस्ताप होऊ शकतो आणि त्यात तुमचं नाव आलं तर तुमची मोठी अडचण होईल. हे जे 7-8 नियम मी सांगतेय त्यातला 8वा नियम असा आहे की ज्यामुळे 100% लोकांचं खातं बंद होऊ शकतं, म्हणून नीट लक्ष द्या. आता RBIचा हा पहिला नियम बघा. कित्येकदा आपण काय करतो, मित्राच्या किंवा ओळखीच्या माणसाच्या व्यवहारासाठी आपलं स्वतःचं खातं वापरायला देतो किंवा थोड्या पैशांच्या मोहात पडून दुसऱ्याचे पैसे स्वतःच्या खात्यात घेतो. आता सावधान व्हा. RBIच्या नवीन कायद्यानुसार जर तुमच्या खात्याचा वापर कोणत्याही संशयास्पद कामासाठी झाला तर तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली थेट जेलमध्ये जावं लागेल. आता नुसता दंड भरून तुमची सुटका होणार नाही. सरकारने स्पष्ट केलंय की गैरप्रकार करणाऱ्यांचे पैसे सरकार जप्त करेल. ही भीती फक्त गुन्हेगारांसाठी नाही, तर तुमच्या एका चुकीच्या व्यवहारामुळे तुम्ही सुद्धा यात नाहक फसू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या फायद्याचं आहे. आता आपण अशा विषयाकडे वळतोय ज्याचा थेट संबंध 50 कोटी भारतीय लोकांशी आहे. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती आहेत का? आणि त्या सर्व खात्यांना तुम्ही एकच मोबाईल नंबर जोडला आहे का?
रिझर्व्ह बँकेने वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या देखरेखीखाली एक समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल सांगतो की एकाच नंबरवर अनेक खाती असणं सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं आहे. जर तुमच्याकडे 2, 3 किंवा त्यापेक्षा जास्त खाती असतील तर तुम्हाला आता विशेष केवायसी, ॲडिशनल केवायसी करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही ही केवायसी केली नाही तर तुमचं मुख्य खातं सोडून बाकीची सर्व दुय्यम खाती 1 मेला बंद केली जातील. विचार करा, तुमच्या एखाद्या जुन्या विसरलेल्या खात्यात मोठी रक्कम असेल आणि तीच खातं बंद झालं तर? या नियमामुळे 40% लोकांचे व्यवहार पूर्णपणे विस्कळीत होणार आहेत. मंडळी, आता कान देऊन ऐका. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशातल्या बँकांमध्ये तब्बल 42,000 कोटी रुपये असेच बेवारस पडून आहेत, ज्याला कोणी मालकच उरलेला नाही. ही सगळी डोकं दुखावणारी खाती आता सरकार कायमची गोठवणार आहे. तुम्हीही पूर्वी कधीतरी एखादं खातं उघडलं असेल आणि त्यात थोडेफार पैसे टाकून विसरला असाल तर सावधान, आता सरकार अशा पडीक खात्यांचा ताबा घेणार आहे. जर तुमचं खातं 2 वर्षांपासून बंद असेल किंवा त्यात व्यवहार झाले नसतील तर 1 मेला ते कायमचंच टाळेबंद होईल. मग त्यातील तुमचे हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या झिजवून जीव नकोसा होईल. त्यापेक्षा आजच आपल्या सर्व जुन्या खात्यांची नीट चौकशी करा. हे मी इतक्या तातडीनं सांगतोय कारण व्हिडिओच्या शेवटी जो मोठा नियम आहे तो या विसरलेल्या खात्यांना सुद्धा तितकाच लागू होतो. बँकेत साठवलेली तुमची कमाई जितकी महत्त्वाची आहे तितकाच तो पैसा तुमच्यानंतर घरच्यांना मिळणं सुद्धा काळाची गरज आहे. आरबीआयच्या ताज्या अहवालात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. वारसदार म्हणजे नॉमिनी नसल्यामुळे सामान्यांचे कित्येक हजार कोटी रुपये बँकांमध्ये अक्षरशः सडून राहिलेत. जर तुमच्या अकाउंटला आजच वारस नेमलेला नसेल तर बँका आता खूप कडक पावलं उचलणार आहेत. वारस नोंदणीसाठी तुम्हाला बँकेतून फोन येतील, पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं खातं थेट हाय रिस्क म्हणजे धोक्याच्या लिस्टमध्ये टाकलं जाईल. चला तर मग आता येऊया त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ज्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं. हा नवीन कायदा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर सर्वसामान्यांची मोठी डोकेदुखी वाढवणार आहे. लक्षात ठेवा, 1 मे उजाडण्यापूर्वी जर तुम्ही हे महत्त्वाचं काम उरकलं नाही तर तुम्हाला बँकेची पायरी चढणं देखील मुश्किल होऊन जाईल. तो मोठा बदल म्हणजे सक्तीचं डिजिटल केवायसी आणि बायोमेट्रिक पडताळणी. बघा, आतापर्यंत कसं होतं की आपण फक्त कागदपत्रांचे फोटो दिले की आपलं केवायसी काम होऊन जायचं, पण आता सरकारने प्रत्येक माणसाचं एक डिजिटल प्रोफाईल तयार करण्याचा कडक आदेशच काढलाय. यामध्ये तुमचं आधार, चालू असलेला मोबाईल नंबर आणि तुमच्या हाताचे अंगठे म्हणजेच बायोमेट्रिकची आता पुन्हा एकदा कडक तपासणी केली जाणार आहे. जर तुम्ही ही धावपळ 1 मेच्या आत पूर्ण केली नाही तर नेमकं काय अघटित घडेल ते नीट कान देऊन ऐका. तुमचे फोनपे आणि गुगल पे सारखे दैनंदिन ऑनलाईन व्यवहार लगेच ठप्प होतील. तुमच्या कष्टाचे आणि हक्काच्या सरकारी योजनांचे जे पैसे येतात, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना किंवा पेन्शन, ते खात्यात जमा होणं कायमचं बंद होईल. इतकंच काय, तुमची मेहनतीची FD म्हणजे मुदत संपून पूर्ण झाली तरी त्याचे पैसे तुम्हाला वसूल करता येणार नाहीत. साधी गोष्ट आहे, जर तुम्ही स्वतःच्या गरजेसाठी बँकेत पैसे काढायला गेलात तरी बँक अधिकारी तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवून देईल. हा नियम प्रत्येक सामान्य माणसाला पाळणं बंधनकारक आहे. तुमचं खातं अगदी शून्य बॅलन्सचं असो किंवा त्यात कोट्यवधी रुपये असोत, यातून कोणाचीही सुटका होणार नाही. 30 एप्रिल ही तुमच्यासाठी शेवटची धोक्याची घंटा समजा. तातडीने आपल्या बँकेत धाव घ्या आणि तुमचं केवायसी स्टेटस काय आहे ते तपासून घ्या. बँकेकडून येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर बारकाईने लक्ष ठेवा. जर बँकेला दिलेला जुना मोबाईल नंबर आता बंद असेल तर तो आजच्या आज अपडेट करून घ्या. तुमच्या प्रत्येक बँक खात्यावर वारसदाराचं म्हणजे नॉमिनी नाव लावलंय की नाही याची खात्री करा. सर्वात मोलाची गोष्ट म्हणजे हे काम करण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. स्वतः बँकेत जाऊनच सर्व प्रक्रिया पूर्ण करा. मित्रांनो, ही वेळ गाफील राहण्याची किंवा वेळकाढूपणा करण्याची मुळीच नाही. 1 मेला आपल्या बँक खात्यात 0 आकडा पाहण्यापेक्षा किंवा स्वतःचेच पैसे असूनही ते वापरता न येण्यापेक्षा आजच सतर्क झालेलं कधीही चांगलं. सरकारचे हे नवे कायदे आता खूपच कडक झालेत. हे सर्व आपल्या सुरक्षेसाठी असलं तरीही वेळेत काम न केल्यास त्याचा मोठा मनस्ताप तुम्हा आम्हा सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागणार हे मात्र नक्की. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. हा व्हिडिओ इथेच सोडून जाऊ नका, कारण पुढची प्रक्रिया तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये असलेले बँकेचं अधिकृत ॲप उघडा. तिथे प्रोफाईल किंवा सेटिंग सेशनमध्ये जाऊन तुमचं KYC स्टेटस तपासा. जर तेथे अपडेट रिक्वायर्ड
असा मेसेज दिसत असेल तर वेळ न घालवता बँकेच्या जवळच्या शाखेत जा. मेसेज दिसत असेल तर वेळ न घालवता बँकेच्या शाखेत जा. जाताना सोबत तुमचं मूळ आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो नक्की घेऊन जा. तिथे गेल्यावर बँक अधिकाऱ्यांना KYCचा फॉर्म मागा. त्या फॉर्मवर तुमची सर्व माहिती अचूक भरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सध्या चालू असलेला मोबाईल नंबर तिथे नोंदवायला विसरू नका. बऱ्याच तुमचे जुने नंबर बंद झाल्यामुळे महत्त्वाचे OTP येत नाहीत आणि खातं ब्लॉक होतं. फॉर्म भरून झाल्यावर तिथे बायोमेट्रिक मशीनवर तुमचा अंगठा देऊन तुमची ओळख पटवून घ्या. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बँकेकडून त्याची पावती किंवा कन्फर्मेशन मेसेज द्यायला विसरू नका. तुमची इतर कोणती जुनी खाती असतील तर त्यामध्ये किमान 500 किंवा 1000 रुपयांचा व्यवहार करा, जेणेकरून ती खाती सक्रिय राहतील. जर तुम्हाला हे सर्व करताना काही अडचण आली तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्समुळे मी स्वतःला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आता मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती जणांचे मोबाईल नंबर बँकेला लिंक आहेत आणि कोणाचं KYC अजून बाकी आहे? कमेंटमध्ये तुमचे बँकेचं नाव आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्की लिहा. कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार बँकेच्या वेळा काही नियम थोडे वेगळे असू शकतात. तुमचे प्रश्न आणि शंका मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओवर त्यावर उपाय नक्की सांगेन. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना सुद्धा पाठवा, कारण ही माहिती कोणाचं तरी आर्थिक नुकसान मोठं टाळू शकते. चला तर मग लवकर बँकेत जा आणि आपलं खातं सुरक्षित करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत सतर्क राहा आणि आपली काळजी घ्या. धन्यवाद.